आता बातम्या पाहूयात विस्ताराने। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजीची चर्चा आहे। नगर विकास विभागातील हस्तक्षेपामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। पालिकांवर आता सनदी अधिकारी नेमण्यावरून वाद झाल्याची माहिती। ड वर्ग पालिकांवर आतापर्यंत सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती, मुख्यमंत्र्यांनी IAS अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्याने शिंदे नाराज असल्याची आता चर्चा रंगू लागलेली आहे। राज्यात ड वर्गाच्या 19 महापालिका, ड वर्गाच्या महापालिका शहरात 4.5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या, ड वर्गाच्या महानगरपालिकांचे अर्थसंकल्प 900 कोटींचे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती आता समोर येते। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। उमेश, काय अधिकची माहिती? नीलम, गेल्या काही दिवसापासून सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे आहे ते सातत्याने वाद होण्याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या। मात्र आता जी बातमी समोर येते त्यानुसार जे सनदी अधिकारी नेमण्यात आलेले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात, त्यावरून दोघांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय। खास करून एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज असल्याचं म्हटलं जातंय, कारण या ड वर्गाचे अधिकारी जे आहेत ते नेमण्यासाठी बिगर संधी अधिकारी नेमले जात नव्हते। मात्र यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्याचा निर्णय घेतलाय आणि त्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। आणि अनेक जे एकनाथ शिंदे यांच्या मध्येतले अधिकारी होते त्यांची ईडीची चौकशी झाल्याची देखील बोललं जाते। त्याच्यामुळे ही नाराजी जी आहे ती आता समोर येताना दिसत आहे। याआधी देखील जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या अनेक बैठकांना जे आहेत ते उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहत होते। केवळ कॅबिनेट बैठक असेल तर त्यांना ते जायचे, मात्र जे सह्याद्री अतिथीगृह किंवा वर्षा निवासस्थानी ज्या बैठकी बोलवल्या जायच्या तिथं एकनाथ शिंदे जाताना दिसत नव्हते। खास करून जर आपण पाहिलं तर जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत त्या तिथे एकनाथ शिंदे नक्कीच उपस्थित राहायचे, मात्र जिथे उपमुख्यमंत्री बैठका बोलवायचे त्या तिथे जात नव्हते। आणि आता ती पुन्हा एकदा नव्याने अशी माहिती येते की जे सनदी अधिकारी मुख्यमंत्री महानगरपालिका निवडणुकीसाठी ड वर्गासाठी नेमण्यात आलेले आहेत त्याबाबतची उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। जी उमेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत राम कदम हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। राम कदम जी, आपण पाहतो या ठिकाणी अ ब क या महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहेच, मात्र आता ड वर्गाच्या या महानगरपालिकेवर सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मुळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे आपले देवाभाऊ आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे संबंध अतिशय चांगले आहेत। वारंवार वेगवेगळी माध्यमं या बाबतीमध्ये कपोल कल्पित अशी विधानं करतात, सूत्रांच्या आधारे असं काल लिहून काहीही बातमी चालवतात, त्यात काहीही तथ्य नाही। जसं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना 2.5 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरकार चाललं, तसंच सरकार आताही चालतंय। या काही बातम्या असतील त्या विरोधी पक्षानं पेरलेल्या बातम्या, आणि विरोधी पक्षाच्या बातम्या पेरण्याच्या पाठीमागे कारण काय, तर त्यांना माहिती आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जराही त्यांना विजय मिळेल याची त्यांना खात्री नाही। पराजय 100% होणार आहे, कारण ज्या पद्धतीचं काम पूर्ण राज्यात सुरू आहे। तर त्याच्यामुळे विरोधी पक्षाची अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणं, लोकांमध्ये भ्रम पसरवणं ही विरोधी पक्षाची पूर्वापार पद्धत राहिलेली आहे। तर त्याच्यामुळे आपणही एक चांगलं चॅनल आहे लोकशाही, त्यांनी देखील तथ्यहीन अशा प्रकारच्या बातम्या दाखवण्यात अशी माझी विनंती आहे। दोन्हीही नेते हे लोकांना उपलब्ध असणारे नेते आहेत, दोन्हीही नेते लोकांची कामं करणारे नेते आहेत, दोन्हीही नेते उपलब्ध नेते आहेत। हे काही उद्धव ठाकरेंचं सरकार नाही की जे मंत्र्यांना भेटत नाही, पत्रकारांना भेटत नाही, लोकांना भेटत नाही। रात्री 3-3 वाजेपर्यंत हे दोन्ही नेते भेटतात। अजितदादांची काम करण्याची वेगळी पद्धत आहे, ते पहाटे लवकरपासून कामाला सुरुवात करतात। तर त्याच्यामुळे सर्व दूर हे तिन्ही नेते, या तिघांनीही लोकांसाठी, महाराष्ट्रासाठी स्वतःला झोकून दिलंय। आणि आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणाचा विषय असेल, किती अत्यंत चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी हाताळला। त्या अगोदर एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळला। तर त्याच्यामुळे उगाच त्याच्यामध्ये दूर दूरपर्यंत काही सत्य नाही, अशा खोट्या बातम्या पसरवण्यात काहीही अर्थ नाही।
आपण पाहतो या ठिकाणी आता अ ब क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती झाल्यानंतर आता ड वर्गाच्या महानगरपालिकेवर सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आता कुठेतरी नाराजीची चर्चा रंगू लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।